बसा सर्वांनी बसा. खुर्च्या लावून घ्या. खुर्च्या लावून घ्या. नाही बसा ना, तुम्ही बसा ना. जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटनास उपस्थित आपल्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सतीशराव मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि ह्या स्टँडच्या समोरच अगदी या ठिकाणी मंडणगड भारतीय जनता पार्टीचं कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे असं मी जिल्हाधीशांच्या वतीनं मी या ठिकाणी कार्यालयाचं ओपनिंग झालं असं मी जाहीर करतो. या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्ग यांच्या निमित्ताने आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर जिल्हा सरचिटणीस जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी सर्व मंडणगड तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व पत्रकार बंधू आणि सर्व हितचिंतक हे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण सन्मान्य जिल्हाध्यक्ष यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया. मी तालुकाध्यक्षांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत भारतीय जनता पक्षाचा वंदे मातरम. नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले आपल्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस सन्माननीय वसंतरावजी कामणकर यांचं सुद्धा या ठिकाणी आपण शाल आणि हे देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत. मी अजय रावने विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. नागेची पुढे सर इथे. त्याचबरोबर आपल्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय नागेजी धाडवे यांचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. सन्मान्य विश्वदासजी लोखंडे यांना विनंती करतो की त्यांचा आपण सन्मान करावा. सर इथे जर बाजूला बघा तुम्ही म्हणजे तिथेच ठेवा, साईड फुल टाकू नका. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य सन्मान्य विश्वदासजी लोखंडे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मी तालुक्यातील विनंती त्यांचं स्वागत तसेच कोकण सेक्रेटरी पदवीधर मतदारसंघाचे कोकण सहसंयोजक विजयराव गळवी साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात
जिल्हाध्यक्षांना विनंती करतो सर इथे सर सर ओके. त्याचबरोबर आपल्या इथे वसंतराव सुतार यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. शासकीय योजना आणि या सगळ्या विषयाचे कोकणचे जे काम करतात असे वसंतराव सुतार यांचं सुद्धा मी विनंती करतो जिल्हाधिकारी. या ठिकाणी सत्काराचा आणि याचा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे हे आपलं इथे मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी आपल्या इथे 2 प्रवेश होणार आहेत, त्यांचा मी उल्लेख करतो. या ठिकाणी उपस्थित राहिलेले प्रवेश कार्यकर्ते कुंभड्याचे आमचे नेते रमेश दळवी यांचं या ठिकाणी प्रवेश करण्यात येत आहे. मी विनंती करतो की आपण जिल्हाध्यक्षांना विनंती करतो की आपण त्यांचं दुर्गवले आहेत ना त्याचबरोबर विजय तुकाराम दुर्गवले हे पालेगावचे कार्यकर्ते आहेत. शिंदेगड पालेगाव या शिंदेगड सेनेचे शाखा प्रमुख म्हणून त्यांचे पद स्वीकारलेलं आहे. आणि जिल्हाध्यक्षांना मी विनंती करतो की त्यांचे अनेक म्हणजे जवळजवळ 50% गाव आपल्याकडे प्रवेश करणार आहे आणि त्यांचे मुंबईमध्ये आपण पहिला त्यांचा प्रवेश करणार ते सगळे मुंबईमध्ये कार्यकर्ते आहेत. मी विनंती करतो की त्यांचा सुद्धा आपण भारतीय पंचायत. त्याचबरोबर कुंभळे गावातील नौशाद चिखलकर कुटरेकर आणि जलाल चिखलकर यांचं सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आपण पक्ष प्रवेश करत आहोत. धन्यवाद. मी सन्माननीय तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडिक यांना विनंती करतो की आपण 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करून 2 शब्द तुमच्यासोबत बोलणार आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानजी नरेंद्र मोदीजी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि सर्वस्व जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे साहेब आणि आमच्या तालुक्याचे अजयजी दळवी साहेब आणि सर्व भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला वर्ग, आज जो मला या पदावर विराजमान करण्याचे जे काम केलेलं आहे त्याचं मी पूर्णपणे सर्व जनतेला झोकून काम करेन आणि पक्ष कसा वाढेल याची मी गाडी देतो. आणि सगळ्यांना मी तुम्हाला आज जे ह्याच्यासाठी उद्घाटनासाठी आलेले सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो आणि असाच आमच्या पाठीशी राहा. तेवढे बोलून की 2 शब्द संपवतो. या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे की आज मंडणगडच्या आपल्या या शहरामध्ये आपल्या या
कार्यालयाचं उद्घाटन होतंय आणि नवीन उद्घाटन करत असताना कार्यक्रमाला उपस्थित तालुकाध्यक्ष आदरणीय आमचे दत्ता भाऊ, तसेच अजयजी दळवी साहेब, आपण सर्व पदाधिकारी, महिला वर्ग, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, मी नक्कीच आनंद या गोष्टीचा आहे की गेले अनेक दिवस आम्ही हा कार्यक्रम तारखा काढत होतो, परंतु काही ना काही कारणास्तव पुढे जात होत्या. परंतु कार्यक्रम होणार ही 100% खात्री अजयजींनी दिली आणि मला वाटतं या कार्यक्रमाला सुरुवात आपण सर्वांनी केली. मी नवीन तालुका अध्यक्ष निवडल्यानंतर, म्हणजे मी जिल्हाध्यक्ष झालो त्याच्या आधी जुने तालुका अध्यक्ष होते, सर्व काम करत होते. काही ना काही पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं प्रत्येक पदाधिकारी चांगल्या पद्धतीनं काम करत असतो. आणि नवीन रचना जेव्हा सुरुवात होते, जेव्हा मला नवीन जिल्हाध्यक्ष निवडलं त्याच्यानंतर नवीन तालुका अध्यक्ष, नवीन कार्यकारिणी निवडावी लागते. त्याच पद्धतीनं आपण नवीन तालुका अध्यक्षाची निवड केली आणि एक चांगल्या पद्धतीचं तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांची ग्राउंडवर, आता दोर्वे साहेबांनी सांगितलं की ग्राउंडवर जाऊन काम करण्याची पद्धत आहे. ह्या तालुका अध्यक्ष, मीही तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला आहे. मी तुमचा जिल्हाध्यक्ष तर नक्की एक पदाचा बहुमान राखण्यासाठी किंवा मला मान दिलाय किंवा जो जिल्हाध्यक्ष पद दिलाय ती फार मोठी ताकद आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांची माझ्या मागे नक्की उभी आहे. परंतु मी तुमच्यातला एक सर्वसामान्य सहकारी म्हणून नेहमी काम करत असतो आणि हे काम करण्याची माझी पद्धत एक वेगळी आहे. एक चांगल्या पद्धतीचा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला चांगली जाण या सर्वच रत्नागिरी जिल्ह्यातली बऱ्यापैकी शेतीतल्या शेतकऱ्यांची आहेच. परंतु शहरामध्ये सुद्धा विलिनीकरण होत असताना शहरातला सुद्धा कार्यभार आपण बघितलाय आणि तो चांगल्या पद्धतीनं उभा करावा म्हणूनच मंडणगडच्या सुरुवातीलाच आपण ऑफिसचं उद्घाटन करतोय. आणि ही सुरुवात माझ्या या उत्तर जिल्ह्याची मी अगदी त्या रत्नागिरीच्या टोकापर्यंत, म्हणजे सिंधूर आपल्या चिपळूणच्या टोकापर्यंत नक्की घेऊन जाईल. एक सुरुवात एवढी चांगली झाली. मी तुम्हा दोघांचं कौतुक करेन, इथल्या सर्व सहकार्यांचं, कारण मी एक सहकारी तुमचा आहे. मी कधीच कार्यकर्ते तुम्हाला मानत नाही, कारण मी सहकार्यातून पुढे येणारा एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस. म्हणून तुमच्यासारखे सहकारी जर मला भेटले, हे आयुष्यामध्ये मी कधी गमावणार नाही, असा मी तुमचा मित्र राहील. ही काम करण्याची पद्धत आहे. कधी तुम्ही फोन केलात मागे पुढे होईल, परंतु मी उचलतो. एखाद्या वेळेस जर मागे पुढे झाला तरी तो परत मी तुम्हाला कॉल करून विचारतो की काम काय. ती काम करण्याची पद्धत आपली सर्वांच्या सहभागातून मिळाली आहे. भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला नक्कीच एक नंबरचा पक्ष आहे, देशातला एक नंबरचा पक्ष आहे. आणि मंडणगडमध्ये असं सर्वांचं म्हणणं होतं की ताकद कमी आहे, परंतु आजची उपस्थिती बघितल्यानंतर जिल्ह्यातली जास्त ताकद ही मंडणगडची आहे. कारण महिला आहेत, सर्व तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातले सर्व तरुण आहात, परंतु महिला वर्ग सुद्धा जास्त ताकदीनं उभा राहिला. याचा अर्थ आहे की सर्वच कार्यकर्ते आपापल्या ताकदीनं या पुढच्या काळामध्ये काम करतील आणि भारतीय जनता पार्टी या मंडणगड मध्ये फार. आज मंडणगडमध्ये भाजपचं नूतन कार्यालय सुरू झालं आहे, काय सांगा? फार मोठा आनंद आहे. जसा मला आहे तसं सर्व सहकार्यांना, सर्व कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पार्टीला मंडणगडमध्ये नवीन कार्यालयाचं नूतनीकरण करून चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम सुसज्ज, तुम्ही बघितलात तर कार्यालय एक भारतीय जनता पार्टीचं असं वाटतंय आणि तुम्हाला नक्की आनंद होईल. येणाऱ्या प्रत्येक सहकार्याला, इथल्या शेतकऱ्याला किंवा इथल्या महिला वर्गाला न्याय देण्यासाठी या कार्यालयाचा पुढच्या काळामध्ये नक्की उपयोग होईल. या ठिकाणी पक्षवाढीसाठी आपले प्रयत्न कसे असतील? अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये पक्ष वाढलेला तुम्हाला नक्की दिसेल. प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी इथे येत असतो आणि आताचे सर्वच, म्हणजे दत्ताभाऊ असतील, अजयजी असतील, इथले तोरे असतील, सर्व जुने नवे सहकार्यांना एकत्र घेऊन पुढच्या कालावधीमध्ये पक्ष वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या सर्व नक्की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व मिळून करू आणि जिल्हाध्यक्ष म्हणून नक्कीच त्यांच्याबरोबर मी कायमस्वरूपी पाठीशी उभा राहील. नवीन तालुका अध्यक्ष निवडीनंतर जुन्या तालुका अध्यक्षांची नाराजी जाहीरपणे दिसायला लागलेली आहे, तर या संदर्भात भारतीय जनता पार्टी पक्ष हा कुठल्या परिवारावर चालत नाही, तर कार्यकर्त्यांवर चालतो. आणि तुम्ही बघितलं असाल दर 3 वर्षानं भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी हा बदलला जातो. ही परंपरा आहे आणि त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा मीही जिल्हाध्यक्ष बदलला गेला, म्हणजे माझी नवीन निवड झाली. त्याच्यानंतर नवीन येणाऱ्या तरुणांना किंवा जो काम करतो भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता, तुम्ही बघितलात तर प्रत्येक पदाधिकारी हा सर्वसामान्य कुटुंबातला आहे. कुठेही घराणेशाही तुम्हाला बघता येणार नाही. परंतु त्यांची जर नाराजी असेल तर ती नाराजीसुद्धा दूर करून जुने नवे, मी पहिल्यांदा बोललोय की जुने नवे एकत्र घेऊनच का पुढच्या कालखंडामध्ये पक्ष वाढवण्याचं काम आम्ही नक्की करू. आता होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात काय धोरण राहील? त्याचाच नारळ आज फोडलेला आहे.
तुम्ही बघितलं असाल की शहराच्या मध्य ठिकाणी एस टी स्टँडसारख्या ठिकाणी आम्ही नवीन कार्यालय ओपन केलं आणि होऊ घातलेल्या त्या इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकांमध्ये आम्ही नक्कीच आमचे उमेदवार चांगल्या पद्धतीनं निवडून येतील अशी संघटना आणि ताकद या दोन्ही गोष्टी आजपासूनच सुरुवात केलेल्या आहेत त्या तुमच्या सर्वांच्या समोर आज ओपन केलेल्या आहेत. येणाऱ्या काळात ते सिद्ध करून दाखवू. नवीन तालुका कार्यकारिणी कधीपर्यंत जाहीर करू? येणाऱ्या एक 15 दिवसात नवीन तालुका कार्यकारिणी जाहीर केली जाईल. चांगल्या पद्धतीचे सर्वच कार्यकर्ते जोमाचे आणि कामाचे असतील. भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत जाऊन काम करणार. हा पुढचा काळ भारतीय जनता पार्टीचाच असणार. कारण तुम्ही बघितलं की महाराष्ट्रात देशात भारतीय जनता पार्टी पहिल्या स्थानावर आहे आणि जनतेची कामं ही आदरणीय मोदी साहेबांनी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी फार ताकदीनं मांडली आणि ताकदीनं पूर्णसुद्धा करतात. लाडके भाऊ असतील देवेंद्र फडणवीसांनी एक चांगला महिलांच्या मागे उभं केलेलं ताकद किंवा बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असाल. अनेक गोष्टी त्यांना महिलांनाही उभं करण्याचं साधन म्हणून त्यांनी चांगली अनेक योजना आणल्या आहेत. आपल्या पक्षाकडून या भागात निधी हा कमी येत आहे कामांचं, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच मी असं म्हणणार नाही की फार मोठा निधी येतोय, परंतु मी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून काही ना काही कामं जिल्ह्यामध्ये येऊ घातलेत आणि आलेत सुद्धा. येणाऱ्या काळात जास्त भर या तालुक्यावर नक्की देईन आणि तालुक्यात जास्त कामं कशी पद्धतीनं करता येतील किंवा कशा पद्धतीनं चांगला निधी आणता येईल याच्या मागे नक्की आम्ही प्रयत्न करू आणि ते यशस्वी सुद्धा होऊ. मंत्री महोदयांचा मतदारसंघ आहे, तसं एकीकडे बघितल्यानंतर प्रवेशावर प्रवेश होत आहे. अशा वेळेला पक्षवाढीसाठी आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे? शेवटला मंत्री आहेत पण ते युतीतले मंत्री आहेत असं कुठं आहे? एकाच पक्षात आम्ही काम करतोय, युतीमध्ये काम करतोय. पक्ष वेगवेगळा असेल. आमची प्रत्येकाला पक्ष वाढवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली किंवा त्याची प्रत्येकाची ताकद असते त्या पद्धतीने पक्ष वाढवतात. आम्ही आमच्या पद्धतीने आजही आमच्या पक्षात इथे तुम्ही पक्षप्रवेश नवीन बघितला झाले. संपूर्ण कार्यकर्त्यांना मतदारांना काय आव्हान? येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी विश्वासानं उभी राहील आणि भारतीय जनता पार्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. महिला वर्ग असो किंवा तरुण वर्ग असो, येणाऱ्या काळात नक्की तुमच्या भविष्याची तुम्हाला नक्की भविष्यामध्ये काय करायचं आहे हे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन तुम्हाला करता येईल असं तुम्हा सर्वांना आवाहन करेल. मग येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये जास्त प्रवेश करून तुमची कामं पूर्ण कशी करता येतील ते सर्व पद्धतीनं आपण करू. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीत यावं असं आवाहन करेल.